आयकॉनवर क्लिक करा। आज आशिषी आशा निकेतन मतिमंद मुलांची विशेष शाळा यांना आज हे आंदोलन करावं लागत आहे, कारण की गेल्या 1 वर्षापासून सदर शाळेच्या कर्मचाऱ्यांचा प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनगवडे मॅडम यांनी यांचा सेवा साध्याचा आदेश जाणीवपूर्वक बेकायदेशीररित्या प्रलंबित ठेवलेला आहे, रोखून ठेवलेला आहे। तो प्रादेशिक उपायुक्त आदेश केव्हा देणार, तर जोपर्यंत त्यांना चिरमिरी दिले जाणार नाही तोपर्यंत त्यांना आदेश देण्यात येणार नाही। मोठा आरोप करते कशामुळे? कारण की त्यांनी 3 ते 4 वेळेस त्रुटी काढलेल्या आहेत, त्या त्रुटीची पूर्तता आम्ही केलेली आहे। त्रुटीची पूर्तता करून ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन आलेले आहेत, तरी ते चेक करत नाहीत। वारंवार ते त्रुटीपत्र काढतात आणि आम्ही वारंवार त्रुटीची पूर्तता करतो, तरी देखील या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी सर्व शाळा नियमांना असल्याचा अहवाल देखील दिलेला आहे, तरी देखील तो मान्य करत नाही। कारण याचा असं की जोपर्यंत चिरमिरी दिली जाणार नाही तोपर्यंत यांना सेवा साध्याचा आदेश दिला जाणार नाही। त्यांची एवढीच एकच मागणी आहे की आम्हाला नियमानुसार सेवा साध्यतेचा आदेश देण्यात यावा। माझं प्रीतम गंगावे। 20 पासून सन 2020 पासून आमचे जे मानधन किंवा पगार हा थकलेला आहे, तेव्हापासून आम्ही हालाकीचे जीवन जगत आहोत। किती कर्मचारी? आमच्या शाळेमध्ये एकूण 11 कर्मचारी आहेत, तर वर्ग 4च्या 3 कर्मचाऱ्यांचं कायमस्वरूपी त्यांचा पगार हा मान्य करण्यात आलेला आहे। वर्ग 6 हे कर्मचाऱ्यांचा प्रलंबित आहे। 6 कर्मचारी आहेत, त्यांचं 2020 पासून वेतन रखडण्यात आलेलं आहे। कमालीची दुर्भाग्य आहे, वडिलांना, पत्नीला, मुलीला सांभाळू शकत नाही, यासारखं दुर्भाग्य या जीवनात कोणतंही नाही। तसेच माझं नाव विजय भास्करराव बोरगे। आदेश आमच्या हक्काचा काहीच नाही। आज रोजी आपण कसं बसलेलो आहोत एवढं सांगावं। जेव्हा तुम्हाला मी बोला तेव्हा फक्त प्रमुख मागण्या ज्योतिराव फुलेजी, सावित्रीबाई फुलेजी, माता जिजाऊ नाही 2020 पासून 3 वर्ष हो, सप्टेंबर 2000